आज नमस्कार सगळ्यांना। आता मी आहे बेलाड पियरला आणि ज्यांनी सकाळचा माझा व्हिडिओ बघितला त्यांच्यासाठी सांगतो की मनीषा मला 100 रुपये देते रोज। त्याचे सकाळी 30 खर्च आले आणि आता आहे मी बेलाड पियरला। आता उरलेले 70 रुपये आहेत आणि आता 70 रुपयामध्ये काय करायचं। संध्याकाळची भूक लागलेली आहे। आत्ता वाजलेले आहेत 6:45। ओके, तर आता मी इथं आलो आहे। व्हेज पफ खाऊ का मोमोज खाऊ का काय खाऊ। आता मी एक सँडविचची ऑर्डर दिलेली आहे आणि लवकरच ते सँडविच बनेल। सुना ना, टमाटर थोडा कम डालना। आणि मस्त इथे सँडविच बनवायची ऑर्डर दिली आहे। तर सँडविच खाऊया आणि काय होतं ते बघूया। भैया कितना टाइम लगेगा? 5 मिनट लगेगा सर, 5 मिनट। ठीक है, बनाओ बनाओ बनाओ। भैयाला इथं मी सँडविचची ऑर्डर दिली आहे आणि गाडी लावली पार्किंगला। आज बेलाड पियरला पूर्णपणे माहोल एकदम शांत आहे। बघू शकता तुम्ही, लोक रस्त्यावर क्रिकेट खेळत आहे। बिलकुल ट्रॅफिक नाही, काय नाही। आपली गाडी तिथं लास्टला पार्किंगला लावली आहे। तर मित्रांनो, 100 रुपयात मुंबईत दिवस कसा काढला जातो तुम्हाला दाखवलं। मी घरातून निघालो, लोणावळा गेलो, जाताना एक वडापाव, एक पाव एक्स्ट्रा आणि एक चहा पिलो आणि त्याच्यानंतर आत्ता मी आहे मुंबई, साऊथ मुंबई। ओके, बेलाड पियरला तिथं गाडी पार्क केली आणि तिथं मी सँडविचची ऑर्डर दिली आहे। महाराष्ट्र शासन। ओके, तर कंटिन्यू वॉच करता। थोडं एडिट करता येणार नाही, लाईव्हच असतात आहे। आणि सँडविच बनतं आहे तोपर्यंत मजा करूया। तुम्हाला कसं वाटतं आहे आजचा दिवस माझा हे सांगा। आणि आज परत रात्र पूर्ण बाहेर आहे, तर आपण भेटूया नक्कीच रात्री। आणि सकाळपासूनचा खर्च मी तुम्हाला सांगतो। 30 रुपये एक वडापाव, एक चहा आणि 28 रुपीज वडापाव आणि एक चहा आणि एक पाव एक्स्ट्रा होता। आणि आपण आता सँडविच खातो आहे। सँडविच बनतं आहे इकडे, सँडविच बनतं आहे, बघू शकता तुम्ही। तर अशी आहे मित्रांनो आमची लाईफ। कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा। ₹100 इथं संपलेले आजचे। 100 रुपये संपलेले आहेत। बघू आता पुढचं काय होतं। भैया आवाज देना पक्का। 2 मिनट के चक्कर में थोड़ा अच्छा फ्राई कर देना। ग्रिल हो रहा है। अच्छा, ग्रिल मशीन में डाल दिया है ग्रिल मशीन में। 2-3 मिनट लगता है। तो दोस्तों 100 रुपये में पूरा दिन निकलने का चैलेंज है पीवी का। तो 30 तो खर्चा हो गया, 70 बच्चे। अभी सैंडविच आया 80 रुपये का, 10 रुपये लोन चढ़ गया। उसके बाद मैं एक चाय पीऊँगा, उसका भी पैसा आएगा। और ये अपनी BM मर्सिडीज़। तो लोणावळ्यावरनं आपण आलो ठाण्याला आणि ठाण्यावरून आपण आलो आहे क्रॉफर्ड मार्केटला। आज पूर्ण संडे असल्यामुळे पूर्ण खाली आहे आणि झक्कास मजा येते, बघू शकता तुम्ही इथे। तर आजचा जो ब्लॉग आहे याचं चॅलेंज असं आहे की 100 रुपयात मी किती वेळ दिवस काढू शकतो, म्हणजे 100 रुपयात मी किती वेळ तक धरू शकतो। तर 100 रुपये बायकोने दिले होते। सकाळचा नाश्ता झाला वडापावचा आणि आत्ता सँडविच। तर मंडळी बघा कशी लाईफ आहे माझी। मनीषा मला किती धाकट ठेवते बघू शकता तुम्ही। ओके, आणि 100 रुपयातच दिवस काढायचा। आणि आता रात्रीचं जेवण मग कसं करायचं तुम्ही सांगा। ओके, तर सँडविच बघायचं आहे तुम्हाला, तर ठीक आहे, नक्की मी तुम्हाला सँडविच दाखवतो। सँडविच झालेलं आहे आपलं रेडी। चाय आहे ना अपने पास? चाय खत्म? ठीक है, ये लो 100 रुपया
एक लाहोरी जीरा दे देना साथ एक में। लाहौरी जीरा देना है। तो मित्रांनो स्प्रेड में इसका ये स्टिकर निकाल दे। भाई 2 स्प्रेड भाव 2 स्प्रेड दे दो ना। कुछ ये नहीं दिया उसके ऊपर, और क्या दूँ? वेफर्स वगैरह नहीं कुछ? ये फर्स्ट नहीं है सर। ठीक है चल। चटनी है और केचप है। ये लीजिए अपना लाहौरी जीरा। भाई 2 स्प्रेड। तर आजचं जे चॅलेंज होतं 100 रुपये दिवस काढायचं ते झालं स्टार्ट। सकाळीच आपण खर्च केले होते 30 रुपये आणि आता आपण घेतले 80 रुपयाचं सँडविच आणि 20 रुपयाचं कोल्ड्रिंक। ओके, तर आता आपण हे आलो आहे आपल्या गाडीच्या डिक्कीवर ठेवलं आहे आणि आता आपण स्टार्ट करतो आहे। तर या मंडळी नाश्ता करला हे सँडविच, तर बायकोने दिले 100 रुपयामध्ये। असा आपला दिवस निघतो। तर माझी दिनचर्या तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। ओके, कीप वॉचिंग गाइज।